उचल थोडं, उचल 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 उचल। साप माझ्या हातात आहे, तू घाबरू नको। लावायचं, उचल लवकर, ते दबू लागलं। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परत आलोय झोपडपट्टी लोणार आंबोरे यांच्या घरी। त्यांना एक साप दिसलेला आहे। कुठे सारखा बाजूला ते पकड आलो। लाईट नाही का? लाईट भी आहे लाईन बी एवढं सगळं हे केल्यानंतर साप थांबून राहणार आहे का? गुपचूप थांबायचं। मी म्हणलं तुम्हाला 5 मिनिटात येतोय म्हणून, ते सरकला ना असा। अहो हलू द्या ना, कुठं इथलं इथं लक्ष ठेवायचं फक्त, कुठं चाललं। आता इथं होतं सर, नेमकं ज्येष्ठ आता दिसतोय का तिथं? नाही आता काय गेला साप, त्या जागेवर नाही। पलीकडून नाही का? तुम्ही रिकामे काम जास्त करता, दम धरायचा। ती पिशवी ते घेऊन इकडे इथून गेला पाहिजे। कुठे त्या कोपऱ्यात गोल झाला तो आता ते आहे का? आहे ना भैया गेले म्हणलं तोंड आहे त्याचं। पत्र्याआड एक साप बसलेला आहे, बहुतेक तस्कर वाटतं। तिकडून फक्त पत्र उचला आणि थोडंसं डिवचा त्याला आता। बापू टाइम घ्या ना। राहू काय काढा नको, डाव्या साईडला घ्या ना। इथे वरती दगड आहे का? काय मग काही उचलायला आहे का? अरे उचलणार आहे तू, सगळे जण इथं भाजता का उचलून? उचल, अरे मला उचलला तुम्ही। विषारी साप, उचल थोडं, उचल 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 उचल। साप माझ्या हातात आहे, तू घाबरू नको। लावायचं, उचल लवकर, ते दबू लागलं। उचल ना, अरे माझ्या हातात आहे साप, कसा घाबरू लागला तू? विषारी तस्कर साप, मुख्य खाद्य उंदीर, त्यामुळे उंदराच्या मागे असा घरात पूर्णपणे बिनविषारी असलेला। साधा साप येतो, बिनविषारी, विषारी साप नाही। हो, आता ते तुम्हाला माहिती नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। तू सर आता झोपेल होता, त्याला मुंडकं दिसलं तर सुरबाई म्हणतात पाले कानू पाना कानूबाई मोठा झाला का काम करतात नंतर। बिनविषारी म्हणून एखादा विषारी पकडला आणि चावला तर जीव जाईल। ते बरं नाही काढते, हात लावायच्यात लाव, पण सापाला हात लावायचा नाही याच्यामध्ये। बस 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 बस। कसं होतं, एखाद्याला असाच साप दिसला, असा वाटला तुला, जसा आपण हात लावला होता, जर धरून घेतला आणि तो जर विषारी असला तर काय होईल? हे आता आम्हाला माहिती असतं, साप कोणते विषारी आहे, कोणते बिनविषारी आहे, सापाच्या जाती माहिती आहे, ते तुला माहिती आहे? त्यासाठी अभ्यास करावा। एखाद्याला बिनकामाची डेअरिंग करायला अभ्यास जीव जाईल। मी आता बघितलं ना तुम्ही आल्यावर, त्याच्यामुळे असं करायचं। म्हणजे सोबत कोणी एक्सपर्ट आहे, ज्याला सगळी माहिती आहे, त्याने जर हात लावू दिला तर हात लावायचा, नाही तर हात लावायचा।
हाय सुरक्षित रेस्क्यू लवकरच त्याला एका नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. कोण आहेत अंबोरे? हे अंबोरे ज्यांच्या घरी पकडला आता काय कसं काय दिसलं सर? एकदमच त्या पत्राच्या याच्यातून नळीतून त्यानं मुंडकं बाहेर काढलं. एवढ्या अंधारात तुम्हाला दिसलं कसं काय? लाईट चालू होतं समोर होता इथं. अच्छा लाईट चालू होतं. लाईट चालू होतं. बटन बंद केले मला डायरेक्ट दिसला तो. बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेला तुम्ही सर्पमित्राला कॉल केला त्यावेळेला फक्त सापाकडे लक्ष ठेवायचं आणि परत परत फोन नाही करायचे. मी गाडीहून निघाल्यापासून तुमचे 3 फोन आले. किती अंतर आहे इथून माझं घर? हार्डली 1.25 किलोमीटर असेल. 1.25 किलोमीटरमध्ये तुमचे 3 फोन आले. मग त्यावेळेस गाडी चालवायची का फोन उचलायचा? गाडी चालवायला लागेल ना. आणि गाडी चालवताना जर तुमचा फोन उचलला आणि ऍक्सिडेंट झाला त्याला जिम्मेदार कोण? तर ह्या गोष्टीचा थोडासा विचार करा. मी म्हणलं ना 5 मिनिटात येतोय तर 5 मिनिटात येणार. पळाला होता साप त्याच्यामुळे. काही करायचं नाही. तुम्ही तिथे एवढी त्याला खडखड केल्यावर साप थांबल का जागेवर? फक्त लक्ष ठेवा ना. खडखडीने झालं ते आवाज. हा तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. कुठं सांदी बिंदी ठेवू नका. हे नीट व्यवस्थित छापून घ्या कारण ह्याच्यात उंदरं फिरतात आणि उंदराच्या मागे साप फिरतात. ठीक आहे काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद. मित्रांनो आता सकाळी सकाळी अंभोरे ह्यांच्या घरात पकडलेला तस्कर साप जो उंदराच्या मागे पत्र्याच्या खाली म्हणजे त्या भिंतीवर फिरत होता. पूर्णपणे बिनविषारी. इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट, मराठीमध्ये तस्कर, हिंदीमध्ये अलंकार, बनसुंदरी अशी बरीचशी नावं आहेत. अर्ध्या अंगापर्यंत सुंदर काळ्या, पांढऱ्या आणि चॉकलेटी कलरची डिझाईन असते आणि बाकीचं अर्ध अंग जे आहे ते पूर्ण प्लेन आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असा भास होतो की 2 साप आहेत की काय. तोंड लंबुळकं निमुळतं असतं. शांत स्वभावाचा पण चिडल्यानंतर हा सुद्धा साप एस शेपमध्ये येऊन मानेमागचा भाग जो आहे तो फुगून तोंड उघडून जोरदार अटॅक करतो डिफेन्सिव्ह मोडमध्ये आल्यानंतर. मुख्य खाद्य फक्त उंदीर. हा आहे त्याचा ॲग्रेसिव्ह स्टॅन्स ज्यामध्ये तोंड उघडून स्वतःला अकरा विकरा दाखवायचा प्रयत्न करतो. पूर्णपणे बिनविषारी तस्कर साप. फक्त उंदरं खाणारा साप आहे. ग्रामीण भागात सगळ्या मातींच्या घरामध्ये ह्या सापाचा अधिवास असतो. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो. खाली सोडल्यावर जास्त येत. हा आहे त्याचा रौद्र अवतार. हातात असताना बऱ्यापैकी शांत होता पण आता त्याचं बिहेवियर बघू शकता कशा प्रकारे स्वतःला त्यांनी एकदम डिफेन्सिव्ह मोडमध्ये आणलाय. जोरदार तोंड उघडतो. तोंडाच्या आतील भाग जो आहे तो पूर्ण काळा असतो त्यामुळे बरेचसे सर्पमित्र मजेत ह्याला इंडियन ब्लॅक मांबा म्हणतात. तस्कर कॉमन ट्रिंकेट. दुरून बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला असाही भास होतो की नाग फणा काढून उभा आहे काय की. कॉमन ट्रिंकेट तस्कर बिनविषारी साप. मुख्य खाद्य फक्त उंदीर. हाही तसा खूप शांत स्वभावाचा साप आहे. आता सध्याचं जे बघताय हा त्याचा तो चिडल्यानंतरचा प्रकार आहे. ट्रिंकेट दिव्यात सोडून नाही तर असाच बसून राहील तो. जायचं नाही म्हणतो. कॅमेरामॅनवर जोरदार हल्ला. कॅमेरामॅननी कॅमेरा खाली टाकून दिलाय. ट्रिंकेट दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला ह्याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.